बातमी कल्याण डोंबिवलीमधून आहे। दोन भावांच्या वैयक्तिक भांडणामुळे चक्क एका शाळेच्या इमारतीवर महापालिकेचा हातोडा पडलाय। यामुळे तब्बल 12,000 विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात सापडलंय। कल्याण पूर्वेतल्या आडवली परिसरातल्या तिसाई विद्यालयात गेल्या 20 वर्षांपासून सामान्यांच्या मुलांना माफक फीमध्ये शिक्षण मिळत आहे। मात्र संचालक बाळाराम गायकवाड त्यांचे भाऊ संतोष गायकवाड यांच्यात संपत्तीचा वाद निर्माण झाला। त्यामुळे संतोष गायकवाड यांनी केडीएमसीकडे तक्रार केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता महापालिकेने थेट वर्गावर बुलडोझर फिरवलाय। दहावीचे वर्ग सुरू असताना झालेल्या कारवाईमुळे विद्यार्थी प्रचंड घाबरले। आमची शाळा वाचवा अशी आर्त हाक विद्यार्थी आणि पालकांनी दिली। तर शाळा पाडण्यासाठी दाखवलेली तत्परता केडीएमसी अधिकारी कल्याण डोंबिवलीतील इतर अनधिकृत इमारतींवर कारवाई करताना का दाखवत नाहीत असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केलाय। कमी फीज मध्ये शिक्षण देणारी शाळा आहे। या परिसरातील मुलांना पालकांना परवडणारी आणि चांगलं शिक्षण देणारी शाळा आहे आणि आज पिढ्याच्या पिढ्या बर्बाद करण्याचं मला वाटतं की हे षडयंत्र आहे। तर आपण याचा विचार करावा, येणाऱ्या पिढ्यांचा विचार करावा। शाळा तुटली नव्हती पाहिजे होती, पण तुम्ही ते केलं। शाळा चालू व्हायच्या टायमिंगवर केलं। 9वी 10वीची मुलं आहेत आमची। 9वी 10वीची पुन्हा ॲडमिशन आम्हाला भेटणार नाहीत आणि ही 2 महत्त्वाची वर्ष आहेत ते आम्हाला वाया नाही घालवायचे आहेत ना मुलांची। आमची शाळा तोडू नका, इथले शिक्षण खूप चांगले आहेत। माझे भाऊ पण इथेच आहेत। मी या स्कूलमध्ये 7वीपासून आहे आणि खूप शिक्षण चांगले आहे, इथले शिक्षक पण चांगले आहेत। मला या स्कूलमध्येच राहायचं आहे। मी इथले शाळा सोडून कुठेही जाणार नाही। आमची ही शाळा तुटली नाही पाहिजे। माझा मुलगा नर्सरीपासून इथे आता 10 वर्ष झाली इथेच आहे, कारण ही शाळा अशी सर्वसामान्यांना परवडण्यासारखी शाळा ही आहे। ही शाळा तुटली नाही पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।